तर ही आहे माझ्याकडे जुनी साडी. खूप छान कलर आहे, अट्रॅक्टिव्ह बोल्ड असा रंग, त्याचबरोबर सुंदरशी बॉर्डर आणि बुटी असलेली ही साडी. तर याचा आउटफिट मी बनवणार आहे, पण ही साडी इतकी सुंदर आहे की कट करू वाटत नाही, पण करणार आहे कट. सो स्टेकी. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी रफ स्केच करून घेणार आहे, जेणेकरून क्लॅरिटी मला मिळेल की मला कसा ड्रेस स्केच करायचा आहे. तर ड्रेसचा बॅक नेक जो आहे तो थोडा मी डीप घेणार आहे आणि 2 दोऱ्या मी त्याला जॉईन करणार आहे. त्यानंतर स्लीव्ज ही लॉंग चुडीदारच्या स्लीव्ज असतात तशा मी घेणार आहे आणि पुढचा जो नेक आहे तो सिंपल असा राऊंड नेक करणार आहे आणि खाली सगळं गॅदर करून त्या प्लेट्स मी घेणार. तर स्टिचिंग कटिंग करण्याआधी मी साडीला छान असं व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी जो वरचा पार्ट आहे तो तयार करून घेणार आहे. ओके, तर त्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढं अस्तर मी घेतलं आहे आणि मेजरमेंट्स मी घेत आहे आणि त्यानंतर त्याला कट करून घेते. अगदी नॉर्मल आपण जसे नेहमी घेतो तसंच मेजरमेंट्स मी घेतले आहे. ओके, तर मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट दोघांचंही अस्तर आपलं इथं कट झालेलं आहे. तर कट केलेले दोघं वरचे जे पार्ट्स आहेत ते मी मेन फॅब्रिकवर म्हणजे साडीवर मी ते ठेवून ते कट करून घेणार आहे. तर कट केलेले दोघं वरचे जे पार्ट्स आहेत ते मी मेन फॅब्रिकवर म्हणजे साडीवर मी ते ठेवून ते कट करून घेणार आहे. मेन फॅब्रिक दोघं एकमेकांना जॉईन करून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेणार आहे आणि इथं दोघी पार्ट्स जे आहे माझे ते रेडी झाले आहेत. तर आता नेक कटिंग मी करून घेत आहे आणि त्यासाठी मी कॅनव्हासवर जे मला नेक हवे आहे तसा शेप मी घेत आहे. तर आता जे मी रेडी केलेलं आहे कॅनव्हासवर नेक ते मी मेन फॅब्रिकवर ठेवून स्टिच करून घेणार आहे आणि व्यवस्थित कट करून फोल्ड करणार आहे. तर इथं माझा फ्रंट नेक जो आहे तो तयार झाला आहे. तर मागचा जो मी गळा घेतला आहे त्याला मी दोरी ज्या आहेत त्या जॉईन करणार आहे आणि त्यासाठीच साडीच्याच मी त्या दोऱ्या ज्या आहेत त्या तयार करणार आहे. तर ह्या ज्या दोऱ्या आहेत त्या मागचा गळा स्टिच करतानाच मी जॉईन करणार आहे अशा पद्धतीनं. आणि अशा पद्धतीने छान फिनिशिंगमध्ये आपला बॅक नेक जो आहे तो तयार होणार आहे. तर आता दोघं साईडला टक्स मी टाकून घेणार आहे आणि पुढच्या साईडला टक्स टाकताना थोडा प्रिन्सेस कट लुक जो आहे, फेक प्रिन्सेस कट लुक तो देण्याचा मी प्रयत्न करते आणि मागच्या साईडलाही टक्स. तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तो 2 पार्ट्समध्ये केला आहे. तर पुढच्या पार्ट्समध्ये तुम्हाला ह्या ड्रेसचा कम्प्लीट लुक इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.